पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी गावामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पतीला मारहाण करून पत्नीचं अपहरण केल्याची घटना याबाबत खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जे पती आहेत त्यांना मारहाण केलेली ते आपल्यासोबत आहेत। मला सांगा ज्या पद्धतीने काल जी घटना घडली, तुम्हाला मारहाण झाली, तुमच्या पत्नीला त्या ठिकाणून अपहरण केलं गेलं, नक्की काय विषय आहे आणि काय झाली घटना? नमस्कार, जय शिवराय। मी विश्वनाथ बबन गोसावी व माझी पत्नी प्राजक्ता विश्वनाथ गोसावी, राहणार खरपुडी बुद्रुक मांडवळा। आम्ही बरोबर दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रेमविवाह केला होता। माझ्या पत्नीचं शिक्षण एमटेक असून माझंही 5 डिग्री शिक्षण आहे। मी सदन सामाजिक प्रतिष्ठान माझे संपूर्ण व्यवसाय आहेत। आदेश फर्म्स नावाने माझे व्यवसाय आहेत। आम्ही 1 वर्ष विवाह केला होता। मी हिंदू गोसावी व माझी पत्नी हिंदू मराठा असल्यामुळे त्यांचा संपूर्ण घरच्यांचा व तिच्या नातेवाईकांचा आमच्या लग्नाला विरोध होता। ते वेळोवेळी आमचं लग्न झाल्यापासून त्यांनी खेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। मी व माझी पत्नी आम्ही स्वतः जातीने पोलीस स्टेशनला हजर राहून तो सगळा विषय पोलीस स्टेशनसमोर जबाब सगळ्या गोष्टी करून दिल्या होत्या व तेव्हासुद्धा तक्रारी अर्ज दिला होता की या लोकांपासून आमच्या जीविताला धोका आहे। तेव्हा संबंधित पोलीस PI साहेब मोरे साहेब यांनी त्यांना तशी तंबी दिली होती व सूचनाही दिल्या होत्या। त्यानंतरसुद्धा त्यांनी वेळोवेळी टप्प्याटप्प्याने अंतरांतराने आम्हाला वेळोवेळी गाठून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। आमच्यावरती अटॅक करणं, माझ्या घरामध्ये घुसणं। त्यांनी माझ्या घरामध्ये घुसून एकदा माझ्या पत्नीवरती अटॅक करायचा प्रयत्न केला। तेव्हा आम्ही दोघंही खेड पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिलो। माझ्या पत्नीनं त्यावेळेला तक्रारी अर्ज केला। त्या तक्रारी अर्जावरून PI मोरे साहेबांनी त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना त्या प्रकारचं हे केलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही याच्यापुढे असं काही करणार नाही। परंतु नंतर परतच लगेच 1-2 महिन्यांनी त्यांनी त्यावेळेला असं सांगायचे की तू आमचं नाक कापलेलं आहे, तुम्ही आमची इज्जत घालवली, आमचं मान मरातब, आमची इज्जत, आमचं सगळं काही घालवलं, त्यामुळे आम्ही तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, मी तुझ्या नवऱ्याला व तुला मारूनच टाकणार, तुम्ही आम्हाला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवली नाही, अशा प्रकारे ते वेळोवेळी धमकी देत होते। काल बरोबर दुपारी 1 वाजता माझी पत्नी दुसऱ्या मजल्यावरती साफसफाई करत होती व मी खाली दुसऱ्याच बाजूला साफसफाई करत होतो। त्यावेळेला अचानक माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला, म्हणून मी तिकडे पळत जिन्याने वरती चढत असताना माझ्या लक्षात आलं की तिचा भाऊ अक्षय उर्फ गणेश राजाराम काशीद व तिची आई सुशीला राजाराम काशीद व त्यांचे अन्य 15-20 साथीदार हे माझ्या पत्नीला केसाला पकडून व तिला ओढत फरफडत तोंड दाबत तिला ओढत फरफडत जिन्याने खाली ओढत घेऊन येत होते। मी तिला शेवटच्या तळमजल्यावरती जिन्यावरती अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु गणेश काशीद याने लोखंडी रॉडने माझ्या डाव्या पायावरती फटका टाकला व त्याच्या दुसऱ्या हातात असलेला फायटर त्याने माझ्या गुडघ्यावरती मारला। त्याच ठिकाणी मी कोसळलो। मी माझ्या पत्नीला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळजवळ 15 ते 20 साथीदार असल्यामुळे माझा तो प्रयत्न अपुरा पडला व त्यांनी माझ्या पत्नीला अक्षरशः फरफडत ओढत माझ्या पत्नीला घेऊन गेले व ओरा गाडीतनं ते माझ्या पत्नीला किडनॅप करून घेऊन गेले। त्यानंतर मी त्या जखमी अवस्थेमध्ये विवळलेल्या अवस्थेमध्ये मी खेड पोलीस स्टेशनला आलो व माझी पत्नीला किडनॅप करून नेलेले अशी संपूर्ण माहिती दिली। त्यानंतर संबंधित PI साहेब असतील किंवा पोलीस स्टेशनचे इतर अधिकारी असतील त्या सर्वांनी गुन्हा दाखल करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। मात्र एकंदरीत 2024 साली तुमचा विवाह झाला आहे। आज 1 वर्षापूर्वी हा विवाह झाला, मात्र 1 वर्षानंतर हे असं का? एक वर्षानंतर असं का? त्याचं कारण असं आहे का मी वेगळ्या जातीचा आणि ती हिंदू मराठा असल्यामुळे त्यांचा जात धर्म उच्च नीच असा तो सगळा प्रकार आहे आणि वेळोवेळी आम्ही त्या संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केला। ते त्यांचं वेळोवेळी म्हणणं एकच आहे की असं काही आहे, त्यांनी तुला फसवलं आहे, बुलतापा केल्या, अमकं केलं, असं खोटे नाटे आरोप करतात। परंतु माझ्या पत्नीनं आम्ही स्वतःही दोघांनी सगळं स्टेटमेंट, सगळ्या प्रकारची कागदपत्र सगळी पूर्तता करून आम्ही दिली, पण तरीही त्यांचा त्याच प्रकारे टास चालू होता। मला आजही माहीत नाही कालपासून बरोबर 1:20 माझी पत्नी कुठे आहे, काय आहे, कोणत्या अवस्थेत आहे, तिच्या बाबतीत काय घातपात तर झाला नाही ना, या प्रश्नाने मी प्रचंड धास्तावलेलो आहे। कारण मागचा घटनाक्रम पाहता मला अजिबात असं वाटत नाही की ते तिचा काहीतरी घातपात करणारच, कारण त्यांनी तसं वेळोवेळी मला व माझ्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आपल्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी आपणास एक विनंती करतो की माननीय खेड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील, गृहमंत्री असतील किंवा इतर सर्व पोलीस अधिकारी असतील, त्यांनी माझ्या पत्नीला काहीतरी घातपात होण्याच्या आधी लवकरात लवकर जातीसोबत सुद्धा कुठं वयाचं तर कुठंतरी तिच्या मुलांनी वयाचं आमच्या दोघांच्या वयामध्ये 14 ते 15 वर्षाचा फरक आहे। माझं वय हे 15 वर्षांनी जास्त असल्यामुळे त्याचासुद्धा त्यांना विरोध आहे। या संदर्भामध्ये माझ्या पत्नीला माझं वय बाकीच्या गोष्टीमध्ये कोणतीही काही
कुठली काही शंका नाही. तिने त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला पण सांगितलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची माहिती पण दिलेली आहे की माझ्या पतीकडून त्यांच्या पूर्व आयुष्यामधल्या व आत्ताच्या संपूर्ण आयुष्यामधल्या सगळ्या घटनाक्रम मला सांगितल्या आहेत. मला त्या सगळ्या मान्य आहेत आणि हे लग्न मी स्वखुशीने राजीखुशीने करत आहे. मी एमटेक आहे, माझं वय 28 आहे, असं सगळं सांगून दिलं आहे. तिने घरच्यांना पण सांगण्याचा प्रयत्न केला, पण घरच्या काही त्या गोष्टीला मान्यता द्यायला तयार नाहीत आणि ते आमच्या जीवावरती पूर्णपणे उठलेले आहेत. नक्की ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर हा जो प्रसंग आहे हा अतिशय गंभीर म्हणावा लागेल, कारण की ज्या पद्धतीने पतीला मारहाण केली आणि जी पत्नी आहे तिचंसुद्धा अपहरण केलं आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी कुठेतरी याचा छडा लावावा अशी मागणी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनील जगळे, TV9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.